नमस्कार मित्रांनो, जय हरी विठ्ठल, जय जय राम कृष्ण हरी. आपल्या सर्वांचे आपल्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत पवित्र आणि भक्तिमय दिवसाबद्दल जाणून घेणार आहोत. या वर्षी 25 जुलै 2026 शनिवारी या दिवशी आषाढी एकादशी साजरी केली जाणार आहे. सनातन धर्मामध्ये आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी लाखो वारकरी पायी पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी जातात. विठ्ठल विठ्ठल या नामघोषाचे संपूर्ण वातावरण भक्तिमय होते. असे मानले जाते की या दिवशी भगवान श्री विष्णू योग निद्रेत जातात आणि चातुर्मासाची सुरुवात होते. त्यामुळे पुढील 4 महिने विवाह, गृहप्रवेश आणि इतर शुभ कार्य टाळले जातात. मात्र या काळात पूजा, तप, दान, व्रत आणि भक्ती या विशेष विशेष महत्त्व दिले जाते. जर तुम्हाला पंढरपूरला जाणे शक्य नसेल तर काळजी करू नका. तुम्ही घरी श्रद्धेने श्री विठ्ठलाची पूजा केली तरी भक्तीचा स्वीकार होतो. आता जाणून घेऊया घरी पूजा कशी करायची. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ किंवा शक्य असलेल्या पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा. देवघर स्वच्छ करा आणि सुंदर रांगोळी काढा. त्यानंतर श्री विठ्ठल, रुक्मिणी किंवा भगवान विष्णू, लक्ष्मी यांचा फोटो किंवा मूर्ती स्वच्छ वस्त्रावरून स्थापित करा. पूजेसाठी फुले, तुळशीची पाने, हळद, कुंकू, अक्षता, पंचामृत, नारळ, केळी, नैवेद्य दिवा आणि अगरबत्ती तयार ठेवा. कोणत्याही शुभ कार्याप्रमाणे प्रथम श्री गणेशचे स्मरण करा. ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करून गणपती बाप्पा हळद, कुंकू, फुले आणि नैवेद्य अर्पण करा. त्यानंतर भगवान विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या हळद, कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण करा. तुळशीचे पान अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. मात्र लक्षात ठेवा, एकादशीच्या दिवशी तुळशी तोडू नये. ती आदल्या दिवशी आणून ठेवावी. पूजेदरम्यान मन शांत ठेवून हा मंत्र जपा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. तसेच श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल या नामाचा जपही करू शकतात. जर वेळ असेल तर विष्णू सहस्रनाम, भगवतेचा 15वा अध्याय किंवा संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग ऐका. त्यामुळे मनाला शांती मिळते आणि भक्ती अधिक दृढ होते. आता उपवासाबद्दल बोलूया. उपवास हा श्रद्धेचा विषय आहे. शरीराची क्षमता लक्षात घेऊन उपवास करा. फळे, दूध, दही, राजगिरा, साबुदाणा, शेंगदाणे किंवा इतर उपवासाचे पदार्थ खाऊ शकतात. दिवसभर पुरेसे पाणी प्या आणि शक्यतो जास्त तळलेले पदार्थ टाळा. ज्यांना आरोग्याच्या समस्या आहेत त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपवास करावा. या दिवशी दानाचे विशेष महत्त्व आहे. गरजूंना अन्नदान किंवा वस्त्रदान, फळे किंवा आपल्या क्षमतेनुसार मदत केल्यास पुण्य लाभते. संध्याकाळी पुन्हा दिवा लावून आरती करा. संपूर्ण कुटुंबासह युगे विठ्ठलाशी विठेवर उभा किंवा विठ्ठलाची कोणतीही आरती म्हणू शकतात. पूजा झाल्यानंतर भगवान विठ्ठलासमोर मनातील इच्छा व्यक्त करा आणि प्रार्थना करा. हे पांडुरंगा, माझ्या कुटुंबावर तुझी कृपा कायम राहू दे. सर्वांना आरोग्य, आनंद, समृद्धी आणि समृद्धी दे. आता पारणाबद्दल जाणून घेऊया. एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला योग्य वेळी भगवानाला नैवेद्य दाखवून प्रसाद ग्रहण केल्यानंतर सोडावा. त्यालाच पारण असे म्हणतात. मित्रांनो, आषाढी एकादशी म्हणजे केवळ उपवास नव्हे तर भक्ती, सेवा, नामस्मरण आणि सदाचाराचा संदेश देणारा पवित्र दिवस आहे. या दिवशी मनापासून केलेली प्रार्थना आणि नामजप जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. तुम्ही या दिवशी शक्य तेवढा वेळ विठ्ठल विठ्ठल या नामात घालावा आणि आपल्या कुटुंबासह भक्तीचा आनंद द्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा धार्मिक व उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. कमेंट करा. जय हरी विठ्ठल, जय जय राम कृष्ण हरी. असाच पुन्हा चांगला व्हिडिओ आणण्यासाठी व्हिडिओला लाईक, कमेंट करा. थँक्यू सो मच.